नागपूरमध्ये आदिवासी समाजाचं जलसमाधी आंदोलन हलवा म्हणून जात प्रमाणपत्र द्यावं या प्रमुख मागणीसाठी समाज बांधवांचं आंदोलन। यवतमाळ जिल्हा कचेरीवर धडकले दिव्यांग बांधव, स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी, दिव्यांग बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन। वाशिमच्या जमुना येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा प्रश्न गंभीर, 11 वाजल्यानंतरही शाळा बंद। जिल्हा शिक्षण विभाग मात्र निद्रा अवस्थेत असल्याचं चित्र, तर नियमित वेळेत शाळा सुरू न करण्याचं कारण काय असा प्रश्न। रायगडमधील दिव्यांग बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं दिव्यांग संतप्त, दिव्यांगांना पेन्शन देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करावी, आंदोलकांची मागणी। बारामतीत भाजप युवा मोर्चा करणार थाळीनाद आंदोलन, महाज्योतीच्या अभिछात्रवृत्ती वितरणातील दिरंगाईबाबत जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी आणि युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते राहणार उपस्थित। साताऱ्यात दिव्यांग बांधवांचा संताप उसळला, प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग क्रांती संस्थेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडलं जोरदार आंदोलन। सांगलीच्या सलगरे गावात श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न, ढोल ताशांच्या गजरात मानाच्या पालख्यांची भेट, तर यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। सांगलीच्या मिरजेत दुचाकी सोबत म्हैस पळवणं स्पर्धा उत्साहात संपन्न, शौकीनांची खरं तर अलोट गर्दी यावेळी पाहायला मिळाली आहे। 36 पेक्षा जास्त म्हैस आणि रेडकू धारकांचा स्पर्धेत सहभाग। अक्कलकोट येथील स्वामी समर्थ चरण पादुकांचं सांगलीतील गणपती मंदिरात पूजन करून भक्तांना दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांची अलोट गर्दी। हिंगोलीच्या हिवरखेडा गावातील विद्युत पुरवठा 15 दिवसांपासून खंडित, अद्याप दुरुस्ती नाही, विद्युत विभागाच्या कामामुळे नागरिक त्रस्त। अहिल्यानगरमधील नेताजी सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल 11 बसमधून सुमारे 600 महिलांना सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन। चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी खोदकाम, मैदान गिळंकृत करण्याचा प्रशासन प्रयत्न करत असल्याचा आरोप, प्रहार संघटनेचे नागरिक विद्यार्थ्यांना एकत्र करत जोरदार आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावात घाणीचं मोठं साम्राज्य, ओपन प्लॉट आणि नाल्यांमध्ये प्लास्टिक थर्माकोलचा साचला ढीग, परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, भुसावळ शहरवासियांचं आरोग्य धोक्यात। सांगलीत युवा महोत्सवाचं आयोजन, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विज्ञान प्रदर्शनातील स्टॉल्सला भेट दिली आहे। जिल्हास्तरीय महोत्सवात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार जाहीर, विजय दिवस समारोह समितीच्या वतीनं 1998 पासून समारोहाचं आयोजन करण्यात येतं। कराड चिपळूण राज्य महामार्ग पुन्हा एकदा ठप्प, ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहन चालकांना त्रास, प्रशासन मात्र हाताची घडी तोंडावर पोट या भूमिकेत। सोलापुरात रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा खंडित, पाणी न सोडण्याच्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना, पुरवठ्याची 882 कोटींची योजना पूर्ण झाल्यानंतरच दिवसाआड पाणी पुरवठा करणं शक्य होणार। जळगावमध्ये धोबी समाजातर्फे लाव रे तो व्हिडिओची मोहीम, धोबी समाजाला आरक्षण मिळावं, समाज बांधवांची शासनाकडे मागणी। हिंगोलीचे जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेत राज्यात प्रथम, रुग्णांना आरोग्य सेवा आणि सुविधांच्या निर्देशकांमध्ये जिल्हा रुग्णालय 71 गुणांसह राज्यात प्रथम। सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षातील निच्चांकी तापमानाची नोंद, मुळदे कृषी संशोधन केंद्रावर 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, आंबा आणि काजू कलमांवर फरक पडला। मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात खड्ड्यांचं साम्राज्य, महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी, मार्गावरून वाहनधारकांची मोठी कसरत, तर महामार्गावरील खड्डे तात्काळ भरण्याची प्रवासी आणि वाहन चालकांची मागणी। अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी आक्रोश, गेल्या 4 महिन्यांपासून वेतन थकीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा। वर्ध्यातील विकास कामं तातडीनं पूर्ण करा, पालक सचिव अनुप कुमार यादव यांच्या अधिकाऱ्यांना सूचना, अनुप कुमार यादव यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा घेतला आढावा।
अकोल्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचं आंदोलन. अकोट आणि तेल्हारमध्ये रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होत असल्याचा आरोप. वर्ध्यातील मिर्झापूर वासियांच्या श्रमदानानं वनराई बंधाऱ्यांचं बांधकाम पूर्ण. समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी बंधाऱ्याचं बांधकाम. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रांमध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य. अन्नछत्राच्या स्वयंपाकगृहात स्वच्छता राखली जात नाही. मंदिर समितीनं तात्काळ सुधारणा करण्याची मागणी. फक्त 30 मिनिटात मुंबई गाठता येणारे नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती. 15 डिसेंबर पासून नेरूळ भाऊचा धक्का फेरी सुरू होणार. नेरूळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलसाठी ही सेवा महत्त्वाचा टप्पा. सिंधुदुर्गच्या तळवडे गावातील कात फॅक्टरीवर वन विभागाची धाड. सील मारलेल्या फॅक्टरीची केवळ पाहणी करण्यासाठी आलोय, वन अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. चिखलदऱ्यात होणार जगातील तिसरा काचेचा भव्य स्कायवॉक. गोराघाट पॉइंट पासून हरिकेन पॉइंट पर्यंत स्कायवॉक होणार. मेळघाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी मिळणार नवीन अनुभव तर पुढील वर्षी होणार उपलब्ध. राजमुंद्रीवरून निघालेली 15,000 झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात. पहिल्या टप्प्यातील एक मोठे कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल. पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटलंय. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडलेत. ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये देण्याच्या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती आक्रमक. विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये बंद पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. दुरुस्तीच्या कारणामुळे पूल बंद तर बॅरिकेड्स आणि मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून विद्यार्थ्यांची चढउतार. यवतमाळमध्ये ठाणेदारांना शो कॉज नोटीस देण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे बदली आदेश मोडल्यानं अहवाल सादर करण्याचे निर्देश. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर न्यायालयाची गंभीर दखल. तातडीनं उपाययोजना करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे उच्चस्तरीय समितीला आदेश. नाशकात थंडीचा कडाका वाढलाय. वाढत्या थंडीमुळे शाळांच्या वेळेत बदल. शाळा सकाळी 7 ऐवजी 8 वाजता भरवण्याचे शिक्षण विभागाचा निर्णय. नांदेडच्या वाडी नियम तुल्लापुरात एसबीआय बँकेची शेतकऱ्यांना थकीत कर्जाची नोटीस. कर्जाच्या तडजोडीसाठी मयत शेतकऱ्याला देखील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. शिक्षण घोटाळा प्रकरण. नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण निलंबित. इतर आरोपींसह चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर निलंबनाची कारवाई. देशातील पहिली लहान जलतरणपटू रत्नागिरीच्या वेदा सरफरेचा नवा रेकॉर्ड. एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लहानग्या वेदानं कोरलं नाव. वेदा सरफरे आणि प्रशिक्षक गौरी मिल्के यांचं होतंय सर्वत्र कौतुक. 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंद करण्याच्या सूचना. विद्यार्थ्यांच्या डिजी लॉकरमध्ये निकाल पत्रिका उपलब्ध होण्यासाठी अपार आयडी नोंदणी अनिवार्य. मुंबईतील काही भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद. अंधेरी पूर्व, सांताक्रूज, दादर, प्रभादेवीतील विविध विभागातील 11 जलवाहिन्यांच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. सोलापुरातील होडगे येथील नियोजित आयटी पार्कला मंजुरी. मुंबईतील उच्चाधिकार समितीनं दिली मंजुरी. 15 डिसेंबर पूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिसूचना जारी करणार. हिंगोलीतील आशा सेविकांची तात्काळ पदभरती करण्याच्या मागणीसाठी महिलांचं उपोषण. सेनगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर महिलांचं आमरण उपोषण. ओबीसीच्या पीएचडी विद्यार्थी महाज्योती कार्यालयात ठिय्या आंदोलन. मागील 3 वर्षांपासून निधी अभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते. खरं तर छात्रवृत्ती तात्काळ देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. यवतमाळमध्ये 15 आणि 16 डिसेंबरला ईव्हीएम मशीनचं सीलिंग. कोणीही विड्रॉल न घेतल्यामुळे निवडणूक चिन्ह जैसे थे. प्रशासनाकडून मतदानाची तयारी. आर्णी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी झाले भाजपवासी. आमदार राजू तोडसा यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केला भाजपात पक्षप्रवेश. शरद पवार यांचा 85वा वाढदिवस. केंद्रीय मंत्री अमित शहांनी सिल्वर ओकवर फोन करून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या सूचना.
नागपुरात युवक काँग्रेसतर्फे विधानसभा घेराव आंदोलन. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा. पोलिसांनी मोर्चा अडवला. आंदोलकांकडून बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न. कथित धमकी प्रकरणात अजित पवारांना दिलासा. अजित पवारांच्या विरोधात न्यायालयानं काढलेले समन्स रद्द. समन्स जारी करताना पुरेशी कारणे न दिल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 18 डिसेंबरपर्यंत नव्यानं मतदार नाव नोंदणी सुरू. तर पदाधिकाऱ्यांना खरं तर मतदार नोंदणी करण्याचं जिल्हा निवडणूक आयोगाचं आवाहन. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचं मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं अंत्यदर्शन. चाकूरकर हे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व. गोपीनाथ मुंडे आणि चाकूरकर यांचे ऋणानुबंध. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. जळगावच्या चोपडा येथील स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद. शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलीस कर्मचाऱ्यांना डिस्प्ले केला सुरू. माजी खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत अर्पण केली श्रद्धांजली. चाकूरकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी. सुळेंकडून शोक व्यक्त. दादर शिवसेना भवन बाहेर भाजप ठाकरे गटात बॅनरवर. कोहिनूर पार्किंगच्या खरं तर 50% सुटीनं भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. प्रभावशाली नेतृत्व. दिल्लीच्या लोकसभेत जाऊन आपल्या महाराष्ट्राचा ठसा उमटवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वाहिली श्रद्धांजली. सोनिया गांधींचा शरद पवारांना खास फोन. सिल्व्हर ओकवर फोनवर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. धाराशिवच्या उमरगा स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 2 डिसेंबरला नगरपालिकेचे मतदान पार पडले. मतदानानंतर मतपेट्या अंतुबळे पतंगे सभागृहाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या. URS स्टार बाबा. मृत्यू पश्चातही लोकप्रियतेचा शिखर चढणारे महानायक. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट. मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात. महाराष्ट्रात 20 लाख स्क्वेअर फूटची GCC होणार आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा. तर मुख्यमंत्री आणि मायक्रोसॉफ्ट CEO सत्या नडेला यांच्यात बैठक. महाराष्ट्रात 20 लाख स्क्वेअर फुटाची GCCचा पहिला टप्पा मुंबई पुणे असेल. लवकरच करारावर स्वाक्षरी होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस. मुंबईतील YB चव्हाण सेंटरमध्ये अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधानांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शरद पवार यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा पंतप्रधानांचे. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आता अण्णा हजारे मैदानात. साधू संत झाडावर राहतात का? अण्णा हजारेंचा सरकारला सवाल. रत्नागिरीतील निवळी उड्डाणपूल रद्द करा. ग्रामस्थांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. धोकादायक कामांचा आराखडा बदलण्याची मागणी. महायुती सरकारचे 3.5 वर्षात ऐतिहासिक निर्णय. निवडणुकांसंदर्भात स्थानिक पदाधिकारी एकमेकांसोबत चर्चा करतील. अडचणी आल्यास वरिष्ठ मार्ग काढतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महापालिका निवडणुकीत महायुतीच जिंकणार. एकनाथ शिंदेंचा दावा. कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी संदर्भात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा सर्वे. भाजपला जवळपास 90 ते 100 तर शिवसेनेला 50 ते 60 जागा मिळणार. शिवसेना व भाजप मिळून जवळपास महापालिकेमध्ये 150 जागा जिंकण्याची शक्यता. खात्री लायक सूत्रांची माहिती. उणवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदारांवर बॉटॅनिकल गार्डनला पत्र पाठवण्यासाठी वरिष्ठांचा दबाव. पोलिसांच्या चौकशीत तहसीलदारांची कबुली. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सूर्यकांत येवलेची आज पुणे पोलीस पुन्हा करणार चौकशी. 2 दिवसांपूर्वीच पोलिसांनी 10 तास चौकशी केली होती. काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी लातूरच्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. नाशिक महानगरपालिका निवडणूक. काही दिवसांवर वृक्षतोडीचा मुद्दा निकाली काढावा. खड्ड्यांचे प्रश्न सोडवावे. नाशिककरांची मागणी.
महायुतीमधूनच सर्व निवडणुका लढवल्या जातील. तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते लवकरच बैठक घेऊन महायुतीबाबत सर्व कार्यकर्त्यांना सूचना करतील. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची माहिती. कोकणातील आंब्याला हापूसचा दर्जा मानांकन मिळायला हवं. वलसाडच्या आंब्याला हापूसचे मानांकन देण्यास आमचा विरोध. आमदार शेखर निकम सभागृहात आक्रमक. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुती नेते येत्या रविवारी संघ मुख्यालयात करणार अभिवादन. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र अनुपस्थित राहण्याची शक्यता. मंत्र्यांनी सभागृहात हजर राहायला हवं. मंत्र्यांनी सभागृहात हजर न राहणं हा सभागृहाचा अवमान. भास्कर जाधव यांची टीका. तर सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळते. भास्कर जाधवांचा आरोप. आश्वासनं केवळ निवडणुकीसाठी दिली जातात. निवडणूक झाल्यानंतर ती आश्वासनं कुठे जातात? भास्कर जाधव यांचा सवाल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात ट्रॅफिक गार्डन उपक्रम. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्याचा निर्णय. असा उपक्रम करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा झाला होता तुटवडा. गेल्या 2 दिवसात 3900 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानासमोर गर्दी. हिवाळा सुरू होताच जालन्यात शेवग्याच्या भावामध्ये तेजी. शेवग्याचे दर सध्या 400 ते 500 प्रति किलो. भाववाढीमुळे बाजारपेठेत शेवगा नामशेष होण्याच्या मार्गावर. जालन्यातील परतूर येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते खरेदी केंद्रांचं उद्घाटन. हिंगोलीत खरीप आणि रब्बी हंगामातील 2024 मधील पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात. 2 हंगामासाठी 297 कोटी 50 लाख रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला काव्याला आज 116 वर्ष पूर्ण. अंदमान निकोबार मधील श्री विजयापुरम या ठिकाणी भव्य राष्ट्रपती समारंभाचं आयोजन. सावरकर यांच्या पुतळ्याचं अंदमानात अनावरण. शिल्पकार राम सुतारांनी साकारला पुतळा. अमित शहा मोहन भागवतांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. परभणीच्या संबर परिसरात पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर धडक कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत 5 टिप्पर आणि 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 7 जणांवर गुन्हा दाखल. बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळी प्रमुखांसह 2 अटक. दोघे सराईत चोरटे. आंध्र प्रदेशमधील सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. खारघरमध्ये 2 कोटी 72 लाख रुपयांचा गुटखा नष्ट. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई. या कारवाईमुळे अवैध गुटखा साखळीवर नजर ठेवता येणार असून पुढील तपास सुरू. वाशिममध्ये नकली नोटा बनवणारी टोळी जेरबंद. आरोपीनं गुन्हा मान्य करून उर्वरित सदस्यांची माहिती दिली आहे. माहितीच्या आधारे 4 आरोपी अटकेत. कारंजा पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू. चिप्सच्या डब्यातून 722 ग्रॅम गांजा तस्करी. पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाख रुपयांचा गांजा जप्त. पुणे एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई. तर महिलेला अटक करण्यात आली असून खरं तर पुढील तपास सुरू आहे. अहिल्यानगरात 2 पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 5 जण अटकेत. वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून 10 ते 12 जणांच्या टोळीकडून झाली होती मारहाण. रायगड जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या मानधनात 2.25 कोटींचा अपहार. कनिष्ठ लिपिक राजेश जाधव यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणात त्यांच्या पत्नीचाही समावेश. मध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं महिलेची फसवणूक. भामट्याने केले 50,000 लंपास. महिलेची पोलिसात धाव. माणखुर्द पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास. हिंगोलीमध्ये खरं तर ब्रह्मवाडी परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई. 3 वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पथकाची कारवाई. नागपुरात एका बसवर अज्ञातांकडून हल्ला एकता जिंदाबाद असं पत्र फेकल्याची माहिती. हलबा समाजाकडून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.